मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर यांची प्रेरणा घेऊन उत्तम दर्जाचे पत्रकार तयार होतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं। महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या रौप्य महोत्सवानिमित्त देण्यात येणारा दर्पण जीवन गौरव पुरस्कार बार्मीचे संपादक पंढरीनाथ सावंत, प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मधुकर भावे, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, सकाळचे संपादक उत्तम कांबळे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगे यांना प्रदान करण्यात आला। दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या वतीने कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला। त्यावेळी शरद पवार बोलत होते। याप्रसंगी महापौर वैशाली बनकर, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, राष्ट्रवादीचे नेते सुभाष शिंदे, विजय मांडके, रमेश खोत आदी उपस्थित होते। शरद पवार म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेला दर्पण हा 1940 नंतर बंद पडला, पण दर्पणकार थांबले नाहीत। त्यांनी सातत्याने विविध विषयांवर लेखन केले। मार्मिक साप्ताहिकाचे संपादक म्हणून पंढरीनाथ सावंत गेली 12 वर्ष काम करत आहेत। सावंत यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले। वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, मधुकर भावे, राजाभाऊ लिमये यांनी मनोगत व्यक्त केले। दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले।